नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेत. तबला टोनिंग करताना तबला कसा कसे टोनिंग केला जातो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हा फुटलेला तबला होता. आता ह्याला नवीन पुडी, ह्याला पुडी म्हणतात, तबल्याची पुडी. आता ही कशी बसवली जाते बघा. या आतमधून थोडं पेपर मारून साफ करून घ्यावं लागतं आणि याला 48 घरे असतात. 48मधून 16 घरांची यांना अशी निशाणी करून घेतलेली आहे. आता हे मी बसवतोय. आज तबला कसा फिटिंग केला जातो आज ते तुम्हाला मी दाखवतो. अब ही पुडी याच्यावरती अशी ठेवायची अशी, आणि ही रस्सी घेतली. या रस्सीने याला अशी तबला उचलून या रस्सीच्या खाली ठेवायचा आणि असं करून चार बाजूने बांधून घ्यायचे. हे पहा, या पायामध्ये लपटली. त्याच्यानंतर मग ही हातोडीने अशी बसून घ्यायची व्यवस्थित. तर हे पहा, चारी बाजूने अशी टाईट बांधून घ्यायची. हे बघा, अशी बांधून घ्यायची आणि याला इकडे गाठ मारायची रस्सी. आता ही गाठ मारून झालेली आहे. हे चालू करायच्या अगोदर एक सांगणं आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे सुरेश सिंगर ब्लॉग. त्याच्यामध्ये माझे काही शॉर्ट व्हिडिओ पण आहेत आणि काही लॉंग व्हिडिओमध्ये मी सिंगिंग केले, गाणी पण आहेत. जर तुम्हाला माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं आणि पुढे शेअर करावं. चला, आता तुम्हाला तबला कसा फिटिंग केला जातो तसं मी दाखवतो. हे बघा, आता ही आपण जिथे निशाणी केली आहे तिथं असं आहे, मेहनतीचं काम आहे. तबला वाजवणाऱ्यांमध्ये पण मेहनत आहे आणि तबला बनवण्यामध्ये पण मेहनत आहे. आता ह्याला पकडणे असं ओढून घ्यायचं. आता तुम्हाला दिसत नसेल, थोडा व्हिडिओ मी लांब ठेवतो. हे पहा, आता ही अशी वादी ओढून घ्यायची. पूर्ण वादी, अर्धी वादी फक्त ओढून घ्यायची, अर्धी. आता ही अर्धी वादी मी ओढून घेतली, अर्धी वादी समोर टाकते समोर. आता हे पहा, इथून टाकलं, इथून खाली पेंदी असते तबल्याची. हे पहा, ह्याच्या खालून टाकायचं. कष्ट तर प्रत्येक कामामध्ये आहे शेवटी. आपण हे बाजूच्या घरात टाकले. आता खालून पेंडीतनं पूर्ण वादी ओढून घ्यायची ही आड. आता व्हिडिओ जरा खाली ठेवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, आता तुम्हाला बरोबर दिसेल. ही वादी ओढून घेतली. त्याचं टोक असतं ते परत खाली तबल्याला पेंदी म्हणतात, ते पेंदीमध्ये अशी टाकायची. परत ही वादी ओढून घ्यायची अशी. हे पहा, ही अशी इथं
थोडी जास्त नाही, हलकीशी टाईट ठेवायची, नाहीतर ही जोरात ओढलं तर ही पुडी निघून खाली येते, एक साईडला सरकते. आता हा पॉईंट हातामध्ये धरूनच ठेवायचा आणि आपलं पुढचं घर आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. पुढच्या घरात टाकलं, पकडणी असं ओढून घ्यायचं आहे पॉईंट. हलकी ते शिकवून अशी ओढायची. परत येथून पेंदीतनं टाकून ठेवायची, बाकीची वाली ओढून घ्यायची. आता हे तुम्हाला मी थोडं दाखवतोय, त्याच्यानंतर काय करायचं ते सांगतो. हा बघा, वादी असे टाकून घ्यायची. टाकून घेतली. आता ॲक्च्युली कच्ची पुडी आहे, याला शाई लावलेली नाही आहे. अशी शाई लावलेली पण पुडी असते. एमर्जन्सी कुणाचं काम जर असेल तर आपण बघा, तुम्हाला दिसते समोर अशी शाई भरलेल्या तयार पुढे असतात, ते पण असं बांधून घ्यायचं असतं. आता ही वादी अशी जी टाकलेली आहे ही पूर्ण अशी करून वादी टाकून पूर्ण करायचं, आणि बाकीची उरलेली अर्धी वादी ही उलट्या साईडने घ्यायची, इथून टाकायची, इकडून काढायची. आणि आता आपण वरून टाकली, आता इथून खालून टाकायची, 2 घरं सोडून. समजा आता हे वादी टाकून झाल्यानंतर पुढे कसं आहे की तुम्हाला दाखवतो. हे पहा, हा जसा तबला आहे. आता ह्याला आपण सुरुवातीला इथून वादी टाकली, पूर्ण फिरून घेतली अर्ध्यापर्यंत, नंतर अर्धून इथून टाकून खालून घेऊन असे करून शेवटला बघा, अशी शेवट आल्यानंतर इथं अशी गाठ मारावं लागते. ही गाठ मारून झाल्यानंतर मग पूर्ण खेचून, आता ही जी आहे ही अशी वर आहे पूर्ण, मग ह्याला पाणी लावावं लागतं. याला असं पाणी लावून ओलं करून 5 मिनटं ठेवावं लागतं. 5 मिनटानंतर हे चामडं नरम होतं. नरम झाल्यानंतर तर हे हा गजरा, ह्याला गजरा म्हणतात. हा कसा वर आहे, हे पहा, हा वर आहे आणि हा पूर्णपणे फिटिंग झालेला आहे. तर ते पूर्ण काम वादी टाकून झाल्यानंतर आहे ना, याला पाणी लावायचं आणि पाणी लावून असं 4 भाग समोर असं हातोडीने इकडून खेचावं लागतं आणि इथून असं हातोडीने मारावं लागतं.
त्याच्यानंतर समोरचं घर घ्यायचं, त्याला हातोडीने ठोकून खाली घ्यायचं. असे समोर 4 घरं ओढून घेतले, पूर्ण घरं ओढत जायचं. 2 वेळा ओढावं लागतं. 2 वेळा ओढल्यानंतर ओलं झाल्यामुळे हे हा गजरा बघा असा फिनिशिंगमध्ये खाली येतो. ठीक आहे. आता फक्त कशी फिटिंग करायची ते तुम्हाला आज दाखवलं मी. आता ह्याचे शाईचं काम जेव्हा मी करायला घेईल, आता पावसाळा आहे सध्या, पाऊस थांबल्यानंतर शाई कशी त्याला लावतात ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, परत करू नका. बाकी तुमचे कोण मित्र असतील जे बघतील त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कधी माझे गाणे येतं ते गाणे पण करायचे आहेत, पण थोडं कसं आता थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं गाणे थोडे बंद केलेत. एक 15 दिवसांनी परत गाणं चालू करेल. मी जरा दुःखात आहे. नंतर पुढचा व्हिडिओ होता गणपती सीझनचा, ढोलकी कशी फिटिंग करायची सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. नमस्कार, जय महाराष्ट्र.